नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रायगड जिल्ह्यातील कुडपण बुद्रुकमध्ये पाण्याचा भीषण प्रश्न। नदीतील सर्व बंधारे वाहून ग्रामस्थांची आर्तहाक। सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कुडपण बुद्रुक गावात सध्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांचे जीवन अक्षरशः संकटात सापडले आहे। पावसाळ्यात डोंगर दऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते, मात्र योग्य नियोजनाअभावी हे पाणी साठवले जात नसल्याने उन्हाळ्यात गावभर पाण्याचे गंभीर संकट ओढवते। जळणीपासून जिनाची टोपी खोर ते खडशी धबधबापर्यंतच्या नदीपात्रातील सर्व बंधारे वाहून गेल्यामुळे पाणी साठवण पूर्णपणे थांबली आहे। परिणामी ना पाणी जमिनीत मुरते, ना विहिरींना पाणी मिळते आणि ना ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध होते। सध्या ग्रामस्थांना केवळ जळणी परिसरातील एका छोट्या झऱ्यावर अवलंबून राहावे लागत आहे। मात्र हा झरा गावापासून दूर असून तिथे वीज किंवा पाणी उचलण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही। त्यामुळे वृद्ध, महिला आणि लहान मुलांसाठी पाणी आणणे अत्यंत कठीण झाले आहे। विशेष म्हणजे गावात टाक्या, सिंटेक टाक्या आणि घराघरात नळ जोडणी करण्यात आलेली असतानाही त्या नळांमध्ये पाणी येत नाही। या योजनेसाठी ग्रामस्थांनी हजारो रुपये भरले असतानाही प्रत्यक्षात पाणी पुरवठा होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। स्थानिक ग्रामपंचायत, तहसील प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। कमी मतदारसंख्या असल्यामुळे या भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची भावना व्यक्त होत आहे। ग्रामस्थांची मागणी आहे की जळणी ते खडशी धबधबा या संपूर्ण नदीपट्ट्यात तातडीने बंधारे, चेक डॅम्स पुन्हा उभारण्यात यावेत। यामुळे पाणी साठवण वाढून भूजल पातळी सुधारेल आणि गावाला कायमस्वरूपी दिलासा मिळेल। हा प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या निधीची गरज नाही, फक्त प्रशासनाची इच्छाशक्ती हवी, अशी प्रतिक्रिया संतप्त ग्रामस्थांनी दिली आहे। आता या गंभीर समस्येकडे शासन आणि लोकप्रतिनिधी कधी लक्ष देतात याकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अशोक चिकणे, कुडपण, पोलादपूर।